ही कथा पूर्णतः काल्पनिक असून सत्य घटनेशी तिचा काहीही एक संबंध नाही. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली आहे. धन्यवाद. निवद. 5चा ठोका वाजला आणि शाळेची घंटा झाली. शाळा सुटल्याच्या आनंदाने मुलांनी एकच जल्लोष केला. शाळेच्या आवारात किलकिलाट चालू झाला. प्रत्येकाची आपापल्या घरी जायची घाई काही वेगळीच. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य अजूनही आग ओकतच होता. गण्या आणि भागी हे दोघे बहीण भाऊ एकमेकांचा हात हातात पकडून शाळेच्या आवारातून बाहेर पडले. पायाखालची वाट अजूनही चांगलीच तापलेली होती. गण्याच्या पायाला झिजलेल्या का होईना पण चपलांचा आधार तरी होता. पण भागीचे पाय मात्र अनवाणी होते. पायाला चटके बसत होते पण त्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. कदाचित तिला ह्याची सवय झालेली होती. दोघे बहीण भाऊ तरातरा चालत रस्ता मागे टाकत होते. त्यांचं घर शाळेपासून लांब गावाच्या बाहेर असलेल्या शेतावर होते. त्यात त्यांच्या पोटात भुकेचे कावळे ओरडत होते. कालपासनं लेकरांनी अन्नाचा कणही खाल्ला नव्हता. त्यामुळे कधी एकदा घरी जातोय असं त्यांना झालं होतं. भागी ही 10 वर्षाची अगदी गुणी आणि समजूतदार मुलगी. वयामानानुसार फार हुशार होती. गण्या हा 8 वर्षाचा. तोही गुणी होताच पण स्वभावाने खोडकर. भागीचं कुटुंब हे गावातील पाटलाच्या शेतावर बांधलेल्या मातीच्या घरात राहायचं. आई वडील दोघेही मजुरी करायचे. मिळेल ते काम करायचे. गावातील लोक सांगतील ते काम ते करायचे पण हातावर मजुरी कमीच मिळायची. त्यामुळे कधी मजुरी मिळायची तर कधी कधी 8-8 दिवस सुद्धा त्यांच्या हाताला काम नसायचे. आणि मग त्यामुळे घरात उपासमार ही नक्कीच. आजही तसेच झाले होते. लेकरं उपाशी होती. कदाचित त्यांच्या कोवळ्या आतड्याला ह्याची सवयही झालेली असेल. वाढत्या वयात लेकरांचे खाण्याचे हाल होताना पाहून आई वडिलांचा जीव तुटायचा. पण त्यांचाही नाईलाज होता. त्यांची तर संसारासाठी आणि आपल्या मुलांसाठीची धडपड चालूच होती. त्यांच्या गोठ्यात दावणीला एक गाय होती. दोन्ही लेकरांचा तिला फार लळा होता. धापा टाकत मुलं घरी पोहोचली. सूर्य पण मावळतीकडे झुकू लागला होता. भागीने पाहिलं तर दरवाजा उघडा. ह्या वेळेला तिचे आई वडील तर कामावर असतात. दरवाजा नेहमी बंद असतो पण आज उघडा कसा हा प्रश्न तिच्या कोवळ्या मनाला पडला. ती चटकन आत गेली तर तिची आई चुलीपाशी अंग आखडून झोपलेली दिसली. भागीने पटकन जवळची वह्या पुस्तकांची थैली बाजूला ठेवली आणि आपल्या आईकडे धावली. तर तिची आई कणत होती. भागीने तिच्या अंगाला हात लावला. अंग तर तव्यासारखं तापलं होतं तिचं. भागीच्या हाताचा स्पर्श होताच आई जागी झाली. गण्या पण आईजवळ जाऊन बसला. तिने दोन्ही मुलांच्या तोंडावरून हात फिरवला. भुकेलेमुळे व्याकुळ झालेली लेकरं आईकडे आशेने पाहत होती तर आई आपली नजर खाली घालून बसली होती. आजही दोघांना काम मिळाले नाही. त्यामुळे हातात दमडी पण नव्हती.
दोन्ही नवरा बायकोचा जीव तुटत होता. भागीचा बाप तर अजूनही घरी परतला नव्हता. आता संध्याकाळ झाली. दिवे लागण्याची वेळ झाली. मुलं पाणी पिऊन पोटाची भूक मारून तशीच अंगणात अभ्यासाला बसली होती. गण्याला आता भूक निघेना, पण भागी त्याला समजावत होती. आईला बरं नाही आणि बाबा अजून आला नाही, येताना येईलच की काहीतरी घेऊन. घरात अंधार पसरला. भागी उठली. तिने कसाबसा रॉकेलचा दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला. तो पेटलाही, पण कधी पण विझवून जाईल या अवस्थेत होता. थोड्या वेळाने बाबा आला, पण त्याचा हात आज पण रिकामाच होता. दोघांचे चेहरे पडले. आजही उपाशी झोपावं लागणार हे भागीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ती चटकन उठली आणि गण्याला घेऊन बाहेरच्या अंगणात जाऊन बसली. त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवत बराच वेळ दोघे बहीण भाऊ त्या दगडावरती बसून राहिले. त्याला समजावत होती, पण तिच्याही पोटाला आज भूक निघणार नव्हती. गावाच्या बाहेरच्या घरात आज कसला तरी कार्यक्रम होता. मोठी धामधूम चालू होती. भागीच्या अंगणातून ते दिसत होतं. गण्या रागाने घरात गेला आणि आईच्या कुशीत शिरून तसाच पडून राहिला. भागी मात्र बाहेरच्या दरवाज्यात बसून राहिली. तिला सगळ्यांची काळजी वाटत होती. इवलासा जीव पण काळजीने पार होरपळून गेला होता. आणि ही उपासमार तर त्यांची चालूच होती. आई आजारी. तिच्या कोवळ्या मनाला आज खूप वाईट वाटत होतं. डोळ्यातून आसव वाहत होती आणि ती त्या फाटलेल्या परकरने पुसण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात बाहेरून तिला आवाज झाला, कोणी हाय का घरात? ह्यो गाईसाठी निवद आणलाय, तेवढा घेता काय? आवाज ऐकताच भागी धावत अंगणात गेली. तिने त्या निवदाचं पान घेतलं आणि घरात वळली. त्या पानावर 5 निवद भरलेले होते. चांगले मोठाले निवद होते ते. भागी त्याकडे पाहत राहिली. तिला गण्याचा भुकळलेला चेहरा दिसला. आजारी आई आणि थकलेला बाबा. तिने कसला तरी विचार केला आणि ती गोठ्यात गेली. त्यातला एक निवद काढून तिने गाईला दिला. चारा घातला, पाणी दिलं आणि तिच्या अंगावरून तिने प्रेमाने हात फिरवला आणि बाकीचे निवद घेऊन ती सरळ घरात आली. तिने निवद खाली ठेवले. पटकन हंड्यातून पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि घाईघाई गण्याला आवाज दिला. बाबाला पण उठवलं आणि आईला हाताला धरून तिने बसवलं. मग तिने सगळ्यांसमोर ते निवदाचं पान ठेवलं. आईने एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि तिचे डोळे भरून आले. वडिलांना पण आपल्या लेकीचा हा समजूतदारपणा पाहून गहिवरून आलं. गण्यानं तर खायला सुरुवाती पण केली. चौघांनी 4 निवद खाल्ले. सगळ्यांचे आत्मे शांत झाले होते. पोटाची भूक थोडी का होईना पण भागली. तितक्यात पेटवलेला दिवा पण विझला. कदाचित त्याच्यातलं रॉकेल संपलं होतं आणि आता त्याचं
पोट रिकामं झालं होतं. पण गेली 2 दिवस उपाशी असणारी पोटं आता भरली होती. आता अंधार पडला काय आणि काय, त्यांना काहीही फरक पडणार नव्हता. अशा तऱ्हेने त्यांच्या भुकेलेल्या जीवांना आज खऱ्या अर्थाने एक निवद पोहोचला होता.